पुण्यातील मुंढवा जमीन खरेदीशी पार्थ पवारांचा थेट संबंध नाही। खारगे समितीचा अहवाल बावनकुळेंकडे सादर। व्यवहारासाठी मदत केलेल्या 2 अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस। अहवाल लवकरच फडणवीसांकडे सादर करणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीला पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची घाई। खारगे समिती पार्थ पवारांना क्लीन चिट देऊ शकत नाही, अंजली दमानी यांचा निशाणा। काही संचालक परस्पर व्यवहार करतात। मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना दिलासा मिळाल्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं भाष्य। तर वरदहस्त असल्याशिवाय व्यवहार अशक्य, वडेट्टीवारांचा हल्लाबोल। राज्यातील 75 संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणाचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल। प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई होईल, फडणवीसांचा इशारा। संगणकीय तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र जारी। ही प्रमाणपत्र 28 नव्हे तर 29 तारखेला देण्यात आली। अजितदादांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्र जारी होणं हा योगायोग। अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांची सर्वासावर। मंत्रालयातील लाचखोरी अतिशय दयनीय आणि कलंक लावणारी। प्रकाराबाबत कल्पना नव्हती। लाचखोर लिपिकाची खातेनिहाय चौकशी करून योग्य ती कारवाई करू, मंत्री नरहरी झिरवाळांची स्पष्टोक्ती। अजितदादांच्या विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू। दोन्ही रेकॉर्डरवर आगीचा दुष्परिणाम। एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची माहिती समोर। ज्येष्ठ अभिनेते सलीम खान यांची प्रकृती बिघडली। लीलावती रुग्णालयात उपचार सुरू। सलमान खानसह बहीण अलविरा खान रुग्णालयात दाखल।